तो कोई अच्छी जॉब ही नहीं मिल रही, मेरे सारे दोस्त बहुत बुरे हैं, मेरी लाइफ ही बहुत खराब है। आर यू समवन हू फील्स लाइक दिस? नमस्कार, मी स्वप्नाली जगोजे, स्पीड न्यूज लाईव्ह 24 सेलिब्रिटी टॉक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत इलिशा डोंड इथे उपस्थित आहे. सिम्बॉयसिसमधून तिने तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे आणि 16व्या वर्षापासून ती ब्लॉगिंग आणि आर्टिस्ट ह्या फील्डमध्ये ती कार्यरत आहे. तर आज तिच्याशी आपण बोलणार आहोत. ब्लॉगिंग करिअरबद्दल आपण चर्चा करणार आहोत. इलिशा, खूप खूप स्वागत तुझं आजच्या या एपिसोडमध्ये. थँक्यू. माझा प्लेजर आहे की मी इथे आहे. थँक्यू. तुला सर्वप्रथम मला विचारायला आवडेल की तुझ्या करिअरची सुरुवात कशी झाली आणि तुझ्याबद्दल थोडक्यात आणखीन थोडंसं. अच्छा, तर ॲक्च्युली लहानपणापासून मला क्रिएटिव्ह गोष्टी खूप आवड होतं. म्हणजे राईट फ्रॉम आर्ट, स्केचिंग, पेंटिंग, त्यापासून माझं स्टार्ट झालं आणि त्यानंतर आय गॉट इन टू फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी. तर साधारण 8th-9th मध्ये आय स्टार्टेड इन टू फोटोग्राफी, म्हणजे नेचर फोटोग्राफी वगैरे. आणि तेव्हाच मला कळालं की इफ आय वॉन्ट टू परस्यू समथिंग इन लाईफ इट हॅज टू बी इन सम सॉर्ट ऑफ क्रिएटिव्ह फील्ड. मग तसं वी लेटर डिसाइडेड की आय शुड डू मीडिया अँड कम्युनिकेशन. सो आय डिड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम सिम्बायसिस अँड माय स्पेशलायझेशन वॉज पब्लिक रिलेशन्स. तर तिथे 3 वर्ष असे केले. आणि म्हणजे वेन आय वॉज 16, म्हणजे साधारण एक 10वीत असताना, तेव्हा लाईक आय सेड मला फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीमध्ये आवड होती. तर आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवला. म्हणजे दॅट वॉज एसेन्शियली टू जस्ट यूज माय स्किल्स टू क्रिएट अवेअरनेस अबाउट एज्युकेशन. आणि आम्ही काय म्हणजे असं काय विचार केला नव्हता की त्याला एवढं म्हणजे व्ह्यूज होतील, एवढं त्याला ट्रॅक्शन मिळेल किंवा काही. बट surprisingly it crossed over 10 million views on social media. Great. 10 million views is not a joke. म्हणजे इतक्या लहान वयात तो व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला 10 million व्ह्यूज मिळाले. खूप छान. तर आम्ही तसं एक शॉर्ट फिल्म, म्हणजे साधारण 4-5 मिनिटाचा शॉर्ट फिल्म होता तो. आणि आय हॅड रिटन, डिरेक्टेड अँड ऍक्टेड इन इट. आणि आय डिडंट नो की म्हणजे ते एवढं चांगलं होईल किंवा कसं होईल. बट देन लकीली त्याला ते म्हणजे जे अवेअरनेस पाहिजे होता तो मिळाला आणि इट रीच्ड अ लॉट ऑफ पीपल. सो दॅट इज वेअर आय बिगॅन. आणि तेव्हा मग मला अगेन आय वॉज शुअर की ठीक आहे, मग दिस इज गोन टू बी माय लाईन ऑफ करिअर. आणि देन लाईक आय सेड मी ग्रॅज्युएशन केलं. आणि इन 2nd year ऑफ कॉलेज म्हणजे कसं होतं की ऑन इंस्टाग्राम आणि हे त्यावेळी ब्लॉगिंग वॉज जस्ट, इट हॅड जस्ट स्टार्टेड इन इंडिया. तेव्हा त्याला काही एवढं लोकांना माहिती नव्हतं की नेमकं ब्लॉगिंग काय. म्हणजे जसे मॉडेलिंग फील्ड आहे, फॅशन इंडस्ट्री आहे, तसं ब्लॉगिंग एकदम रिअर होतं. म्हणजे ते करिअर सुद्धा एक वेगळा ऑप्शन आहे. हो. ते तेव्हा एवढं माहित नव्हतं. आणि कसं झालं की मला इंस्टाग्राम वरती एक साधारण डिसेंट नंबर ऑफ फॉलोअर्स ऑलरेडी होते. आणि सिन्स चाइल्डहुड आय वॉज व्हेरी पॅशनेट अबाउट फॅशन अँड फूड. म्हणजे कसं होतं की वी केम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. तर घरी असं म्हणजे खूप कपडे वगैरे तसा काय आधी विषय नव्हता. सो आय हॅड दॅट, म्हणजे त्यावेळीपासून मला इंटरेस्ट होती की बाबांचे कपडे घ्यायचे, आईचे कपडे घ्यायचे. अँड हाव आय कुड स्टाईल इट इन अ वे की ते लोकांना कळणार पण नाही की मी त्यांचे कपडे घालते. म्हणजे इट कुड बी ऑलमोस्ट 20 years old, बट आय कुड मेक इट, म्हणजे I had that sort of a knack. I could make it look like I've just bought it from some very expensive. It is your own creativity, whatever you did. Means right from 16 years, म्हणजे त्या 16 एज जेव्हा तुझं होतं तेव्हापासून तू सुरुवात केली. व्हिडिओग्राफी, कोरिओग्राफी, एव्हरीथिंग. खूप छान. म्हणजे क्रिएटिव्ह माइंड. ओके. मग तसंच मग आम्ही मग साधारण 2nd year मध्ये माझा एक फ्रेंड होता आणि ही वॉज ऑलरेडी इन टू ब्लॉगिंग. तर त्यांनी म्हटलं की वाय डोंट यू यूज युअर प्लॅटफॉर्म अँड यु नो start off with blogging. तर I actually started with food. आणि मग ते करता करता I also got into fashion and I realized that I enjoy fashion so much more. आणि also म्हणजे मला रायटिंगची खूप आवड होती. So I used to write mainly about social impact. आणि म्हणजे my first blog was on body shaming. आणि मग नंतर it was on if God exists or not. म्हणजे सायंटिफिक त्याला पूर्ण बॅकग्राऊंड वगैरे देऊन. So basically my genre of writing was social impact, but then it also helped me with my blogging field. तर त्यात then I also inculcated fashion आणि I started writing about fashion, food. असे सगळं मिळून मग I think I found a platform on social media wherein I could use all my talents, all my skills and then create something of my own.
So Instagram and social media in general give me that platform. ओके, असं. नेक्स्ट आय वॉन्ट टू कम ऑन द कंटेंट रायटिंग. म्हणजे तू कंटेंट्स पण लिहिते, हो तर ते कशा प्रकारे तुला म्हणजे डेव्हलप करते तू कंटेंट? अच्छा. तर आता साधारण कसं आहे की आय हॅव माय ओन ब्लॉग. तर आय राईट आर्टिकल्स लाईक आय सेड ऑन सोशल इम्पॅक्ट, मग फॅशन झालं, फूड झालं. And apart from that, I also, along with a friend of mine, we run a social media management and content creation agency. तर त्यात we do everything right from videography, photography, graphic designing, content writing, events for restaurants, hospitality brands majorly. तर त्यात I handle the content writing part as well. तर that is how I have been still keeping that sort of skill going. म्हणजे अजून मी ते यूज करते. आणि मला आणखीन एक तुला विचारायचे, सगळ्यांनाच त्याची एक्साइटमेंट असते की फोटोग्राफी म्हटलं की सगळ्यांना वाटतं की कशी अँगल्स असावे किंवा आपण कसं पोझिंग करावं असं नॉर्मली वाटत असतं. तर मग आपण आता म्हणजे तू व्ह्युअर्सना कसं गाईड करशील या बाबतीत? आय थिंक मेन काय असतं की एव्हरीवन हॅज देअर ओन म्हणजे त्यांचे स्वतःचं काहीतरी फीचर असतं दॅट ऑलवेज स्टँड आउट अँड दॅट मेक्स देम different from others. So I think it is majorly important to understand what looks best on you. आणि just to be yourself. म्हणजे don't try to be someone else. जर तुम्ही आता if you're trying, व्हेरी इम्पॉर्टंट, ट्राय टू बी युअर सेल्फ. म्हणजे जे तुम्ही आहात तसेच तुम्ही प्रेझेंट व्हाल तर त्याला जास्ती absolutely दिसतं. absolutely because there are 100,000 people trying to be someone else, but Yes. when you're trying to be yourself, Yes, you sir. stand out definitely. Yes. So just understand that and showcase your personality through your pictures or videos. I think when you're able to do that, the video or the content that you're creating stands out definitely. Yes. आणि अँगल्स वगैरे जे असतात तर आय थिंक हे बेसिक सगळ्यांना म्हणजे आता सिन्स एव्हरीवन इज अन इंस्टाग्राम मॉडेल. Yes. म्हणजे इवन इफ यू हॅव फॉलोअर्स ऑर नॉट, आय थिंक सगळ्यांना फोटोज वगैरे काढायची आवड आहे. हो. सो लो अँगल शॉट्स असतात, दे मेक यू लुक टॉलर. किंवा गुड लाइटिंग, जर तुम्ही सनलाईट मध्ये फोटोज काढला तर दे विल डेफिनेटली टर्न आउट मच बेटर देन 100 लाईट्स, आर्टिफिशियल लाईट्स अराउंड यू. तर हे जे बेसिक गोष्टी आहेत ते आय थिंक सगळ्यांना म्हणजे आता साधारण माहित असतात. पण आय थिंक वन मेजर टिप इज जस्ट टू बी योरसेल्फ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू शो युअर वाईब थ्रू द पिक्चर्स. म्हणजे तुम्ही जे आहे युअर पर्सनॅलिटी शुड रिफ्लेक्ट थ्रू द कॉन्टेंट यू क्रिएट. येस, ॲब्सोल्युटली. नेक्स्ट सोशल मीडिया कॅम्पेन एक तुझं जे झालं होतं त्याबद्दल थोडंसं तू सांगू शकशील? तर कसं होतं की सिन्स चाइल्डहुड म्हणजे तुझा एक्सपिरियन्स कसा होता एक? म्हणजे कसं होतं की सिन्स चाइल्डहुड आय वॉज व्हेरी वोकल अँड आय थिंक आय हॅड दॅट सॉर्ट ऑफ मॅच्युरिटी अँड अंडरस्टँडिंग अबाउट द ग्राउंड रियालिटी टू क्वाईट अन एक्सटेंट. तर आमचं जसं मी म्हटलं की आमचं एवढंच एम होता टू क्रिएट दॅट अवेअरनेस थ्रू व्हॉट एव्हर वी कॅन. म्हणजे 16 वर्षाच्या मुलगीला एवढं ऍक्च्युली काय म्हणजे कॅमेराच्या बद्दल एवढं काय माहित नाही किंवा अबाउट दॅट फील्ड एवढं म्हणजे नुसतं ऑनलाईन बघून किंवा प्रॅक्टिस करून तेवढंच माहिती, बाकी काय एवढं माहित नाही. बट वी डिसाइडेड टू डू इट. आम्ही साधारण एक 7 दिवस आम्ही त्याच्यावरती काम केलं, राईट फ्रॉम द स्क्रिप्टिंग टू स्क्रीन प्ले. तेव्हा आम्हाला काय माहित नव्हतं की स्क्रीन प्ले काय असतं वगैरे. आता सिन्स स्टडी दॅट मला माहिती आहे. पण आय थिंक वी वर्क ऑन दॅट. दॅट वॉज मी अँड वेदिका, आम्ही दोघांनी काम केलं त्याच्यावरती. आणि जस्ट आय डोंट नो, आय थिंक द मेसेज रीच्ड आउट इन द बेस्ट वे पॉसिबल अँड दॅट कनेक्टेड मोस्ट. म्हणजे मे बी नॉट द टेक्निकल पार्ट ऑफ इट, पण जो मेसेज होता तो खूप स्ट्रॉंग होता आणि दॅट क्रिएटेड द इम्पॅक्ट दॅट इज राईट. काही सोशल मीडिया टायप्स तुझे आहेत ज्याच्या बरोबर तू काम करते? अच्छा. सो सोशल मीडियावरती कसं आहे आता आय डोंट नो लोकांना माहिती आहे का नाही अजून की म्हणजे ब्लॉगिंग एक्झॅक्टली काय असतं. तर आय थिंक आय वुड जस्ट लाईक टू गिव्ह अ स्मॉल ब्रीफ की मी एक्झॅक्टली काय करते. सो माझं जे जॉब आहे इट इज टू क्रिएट कॉन्टेंट फॉर ब्रँड. तर आधी कसं असायचं की ब्रँड्स युजली ऍडव्हर्टाइजमेंट्स वगैरे द्यायचे, म्हणजे बिलबोर्ड्स लावले, होर्डिंग्स लावले, टीव्हीवरती दिलं. पण आता कसं झालंय की देर आर सो मेनी पीपल ऑन सोशल मीडिया हू ऍक्ट ॲज इन्फ्लुएन्सर्स अँड कॉन्टेंट क्रिएटर्स. तर त्यांचे एक साधारण लार्ज नंबर ऑफ फॉलोअर्स असतं आणि दीज ब्रँड्स लुक एट दीज कॉन्टेंट क्रिएटर्स ॲज सम सॉर्ट ऑफ मीडिया प्लॅटफॉर्म. म्हणजे से आय एम लाईक आय हॅव अ सर्टन नंबर ऑफ फॉलोइंग आणि आय क्रिएट फॅशन अँड फूड videos. तर any brand who caters to that sort of an audience will look at me as some platform of advertising.
तर बेसिकली काय होतं की दीज ब्रँड्स दी अप्रोच मी फॉर कोलॅबरेशन वगैरे असं अँड युजली दे आर पेड कोलॅबरेशन आणि आय क्रिएट द कॉन्टेंट दॅट दे नीड सो इट कुड बी व्हिडिओ सो इट इज बेसिकली ॲडव्हर्टायझिंग द ओनली डिफरन्स इज दॅट आय एम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा रोल दॅट यू डू म्हणजे सगळंच तुझ्यावरती हो, होतं माझ्यावरती. ब्रँड जेव्हा तुला अप्रोच होते. Absolutely. So I have a team of videographers, photographers, and we all work together to create the Very content that's needed. Awesome. So what kind of brands you have done till now? So And luckily, which you have enjoyed the most? luckily I have worked with a lot of good brands आणि म्हणजे I never thought की मला अशी opportunities मिळतील. But I'm very grateful की I've worked with brands such as Mercedes, मग हयात झालं, मॅरिएट झालं, सुपर ड्राय, प्युमा, फास्ट ट्रॅक, PNG ज्वेलर्स, चंदुकाका सराफ ज्वेलर्स, अशी ऑलमोस्ट 150 प्लस म्हणजे प्रॉपर रिनाउंड ब्रँड्स साठी आय हॅव वर्क. Very nice. It's been an amazing So experience. being an successful vlogger, तुझा एक्सपिरियन्स कसा होता आतापर्यंतची तुझी जर्नी मीन्स अप्स अँड डाऊन्स पण तुला बघावे लागले असतील म्हणजे कसं तू इथपर्यंत स्ट्रगलिंग लाईफ असेल किंवा तो एक्सपिरियन्स कसा होता तुझा की इतक्या मोठ्या ब्रँड सोबत तू काम केलंस आतापर्यंत? तर आधी म्हणजे एकतर खूप सेल्फ कॉन्फिडन्स लागतो टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण कसं असतं की जेव्हा म्हणजे तुम्हाला पण माहित असेल की समवन इज जस्ट पोस्टिंग अ पिक्चर ऑन सोशल मीडिया, लोकांना काय वाटतं की ती मॉडेलिंग करते बट ऍक्च्युली पीपल डोंट नो की त्या फोटो किंवा त्या व्हिडिओच्या मागे काय काय जातं. आणि कसं आहे की म्हणजे माझं एक हे आहे की सिन्स आय एम इन टू द क्रिएटिव्ह फील्ड आय लाईक being the boss of all the content. So I like deciding the flow, the concept, the screenplay, the म्हणजे जे काय आहे I like designing. Yes, I like designing. So I don't just like being the face of it, but also the creator behind what's being done. तर बेसिकली लाईक आय वॉज सेइंग की पहिला खूप सेल्फ कॉन्फिडन्स लागतो टू जस्ट बी युअर सेल्फ अँड डू वॉट यू वॉन्ट टू डू बिकॉज देर विल बी 100 पीपल टॉकिंग अबाउट यू म्हणतील की ही काय करायला लागल्या. बट द बेस्ट थिंग इज दॅट वन्स यू हॅव वर्कड विथ दीज ब्रँड्स, वन्स यू हॅव एस्टॅब्लिश्ड युअर सेल्फ एज अ ब्लॉगर, देन द सेम पीपल कम अँड टेल यू you are doing so well and they want a picture with you or they tell their friends ही माझी फ्रेंड आहे आणि म्हणजे मी तिला ओळखते and all of that. So I think the journey has been incredible. I've learned so much through the way. And आधी जसं मी म्हणत होते की I started off with fashion and food, but I also realized that म्हणजे आपण एवढा टाइम स्पेंड करतो एकतर आपल्या फोनवरती आणि सोशल मीडियावरती, बट सबकॉन्शियसली आपण असा विचार करायला लागतो म्हणजे से इफ आय एम लुकिंग ॲट सम सेलिब्रिटी और इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स पेज, तर आय माइट और एनीवन माइट एंड अप थिंकिंग की अरे ह्या माणसाचं लाईफ किती छान आहे आणि यू नो वाय डोंट आय हॅव दॅट सॉर्ट ऑफ अ लाईफ. तर हे सॉर्ट ऑफ कॉन्स्टंट कंपॅरिझन नेहमी होत राहतं. हो, आणि पीपल डोंट रिअलाइज दिस बट आय काइंड ऑफ डिड, कारण मला खूप मेसेजेस यायचे की ओ माय गॉड यू आर सो ब्युटिफुल आणि म्हणजे यू हॅव सच अ गुड लाईफ, यू हॅव एव्हरीथिंग. पण ऍक्च्युली तसं नसतं. यू लाईफ इज बीइंग स्ट्रगलिंग आल्सो. Absolutely. You only so easily. Absolutely. You only put your best foot forward on social media. Right. So that is why I decided कि through the content that I create, I also want to really impact lives and do something meaningful. म्हणजे कसं आहे, फॅशन आणि फूड इट इज माय पॅशन, आय लव्ह इट, हे सगळं ठीक आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट ऑल्सो वर्क, I think that I also want to impact how people look at themselves and how they try to also change the get-up of their heart and what's inside, basically. Absolutely. So that is why I also create content on positivity, social impact. So you're into that too, means spirituality and positivity. Absolutely. Means that also you do. Okay, Absolutely. this is one more plus point in her. Absolutely. Yes, I would like to know about that too. So, like I said, I just decided to use, after a certain point in my journey, I just decided to also use the platform to actually influence. म्हणजे असंच नाही मला करायचं की someone just looking at my feed and comparing themselves. I want them to feel happy, empowered and inspired looking at my content. Absolutely. And I want them to get up and feel good about themselves. That is my main agenda. So that is what I'm working on right now as well. म्हणजे मला, I absolutely want to do fashion food. That is always going to be a major chunk of what I'm going to do. But apart from that, I also want to focus on influencing
फॉर गुड रिझन्स. तर आता म्हणजे इन द पास्ट मंथ आय क्रिएटेड कॉन्टेंट ऑन क्रिएटिंग अवेअरनेस ऑन सेक्शुअल क्राईम्स इन इंडिया. तर ते आपण केलेलं. मग रेप म्हणजे ह्याच्यावरती केलेलं. आणि मग वुमेन एम्पॉवरमेंट, बॉडी शेमिंग, असे वेगळे वेगळे टॉपिक्स आय कीप ऑन पिकिंग. म्हणजे जेव्हा पण आय फील इट्स द राईट टाइम अँड आय क्रिएट कॉन्टेंट ऑन दॅट इज वेल. ओके, नाही. मग तो कोविडचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुला काही या सगळ्यावरती परिणाम म्हणजे डिफरन्स दिसतो का? म्हणजे आधीचं लाईफस्टाईल आणि आत्ताचं लाईफस्टाईल थोडंफार चेंज झालं असेल ना? मग त्याचं कसं आता तू मॅनेज करते सगळं? भरपूर कसं झालं की आधी तरी म्हणजे आय यूज टू लिव्ह इंडिपेंडेंटली एकतर पुण्यात. आणि इन पुणे द मार्केट इज मच बिगर टू बी व्हेरी ऑनेस्ट. इथे कसं सिन्स द पास्ट 7-8 months I've been in Kolhapur because of the lockdown and to just be safe and with my family. तर it has definitely affected the kind of content that I've been creating. कारण तेवढे opportunities पण आता साधारण येत नाहीत because since I'm in Kolhapur. आणि आधी कशी इव्हेंट्स असायचे मग त्याच्यामुळे आणि नेटवर्क नेटवर्किंग आता सध्या बंद झालं. त्याचा परिणाम ब्लॉगिंग या फील्ड वरती झालेला आहे. ऍब्सोल्युटली सगळीकडे जो आहे ऑल ओव्हर. ऍब्सोल्युटली. आणि कसं झालं की भरपूर जे ब्रँड्स असतात त्यांना स्पेसिफिक पुण्यासाठीच किंवा सिटीसाठीच पाहिजे असतात. सो इफ आय एम इन कोल्हापूर दे माइट नॉट अप्रोच मी वाईल आय एम इन कोल्हापूर. सो दॅट हॅज डेफिनेटली हॅपन्ड. अँड ऑल्सो वन मोर थिंग इज की मी एकदम गडबडीत आले कोल्हापुरात. सो मी हार्डली 2 टी-शर्ट आणि 1 पॅन्ट घेऊन आले. आणि त्यातनं म्हणजे फॅशन कॉन्टेंट तरी काय माझं म्हणजे पॉसिबलच नाहीये. सो राईट नाव मी जे थोडं थोडं करते ते पण म्हणजे बहिणीचे कपडे, बाबांचे कपडे, मम्माचे कपडे. सो दॅट आय बीन डुईंग. पण असं फुल फ्लेजेड कॉन्टेंट जे आधी व्हायचं ते आता साधारण 7-8 महिन्यात तर नाही. कोविड-19 मुळे तो इफेक्ट थोडासा झालेला आहे. पण आय थिंक we should all just use this time to work on ourselves. This is the perfect time to be ourselves. Absolutely. म्हणून आम्ही just taking it positively in a way की ठीक आहे एवढे म्हणजे हे टाइम आहे तर grow, try to improve yourself and try to understand yourself. आणि so that once everything begins again तर तुम्हाला हे टाइम मिळणारच नाही. आता जो फॅमिली सोबत टाइम तू घालवते तो तर पुन्हा मिळणार नाही. सतत वर्किंग असतं शेड्यूल आपलं, त्यामुळे तो बिझी शेड्यूल मध्ये. So might as well make the most of it. Absolutely. जाता एक लास्ट व्ह्युअर्सना आपल्या काही तुला मेसेज द्यायचा आहे जे आपल्याला बघतात? आय थिंक जसं मी पहिला म्हटलं इनिशियलच की जस्ट बी योरसेल्फ, एन्जॉय व्हॉट यू डुईंग. आय थिंक दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. देर विल बी so many people who will be criticizing you and just trying to pull you down, but you need to understand what you stand for, what you want to do, and create a life for yourself because it's no one else's, it is your own. And you have to be proud of what you are and what you want to be. So I think just be yourself, believe in yourself, and you achieve wonders. Very nice message you have given. तर इथे तू आली आणि आम्हाला इतकं छान गाईड केलं, तुझ्याशी इतक्या छान गप्पा मारल्या. खूप छान तुझ्याबद्दल म्हणजे सगळं आम्हाला एक्सप्लोअर करायला तू टाइम दिलास आणि तुझ्याबद्दल खूप छान माहिती तू सांगितलीस. त्याबद्दल थँक्यू. स्पीड न्यूज लाईव्ह 24 तर्फे थँक्यू सो मच. इट वॉज माय प्लेजर टॉकिंग टू यू अँड बीइंग हिअर. थँक्यू. यार मुझे तो कोई अच्छी जॉब ही नहीं मिल रही. मेरे सारे दोस्त बहुत बुरे हैं. मेरी लाइफ ही बहुत खराब है. आर यू समवन हू फील्स लाइक दिस? ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.